पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन। पोलीस मुख्यालयात अपघात, विजय कबाडे ठरले चर्चेचा विषय। शासकीय ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनाप्रसंगी सुप्रसिद्ध विचारवंत शेषराव मोरे यांनी केली खंत व्यक्त। मेंदूशी संबंधित आजारावर 3 दिवस मोफत उपचार शिबिर। आंतरराष्ट्रीय स्केट स्ट्रिंग बॉल स्पर्धेत विजयी खेळाडूंचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार व सन्मान। आता बातमीपत्र विस्ताराने। मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे DYSP विजय कबाडे यांनी आणखीन एक पराक्रम केला आहे। पोलीस मुख्यालयात दंगा नियंत्रण दलातील कर्मचारी सुरेश तुपेकर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। यामुळे सुरेशच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत। यामुळे पोलीस उपनिरीक्षक विजय कबाडे हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत। जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसात अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहतुकीवर व अवैध धंद्यावर वचक ठेवणाऱ्या पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांचे अपघात वाढताना दिसून येत आहेत। मुदखेड येथील स्थानकाचे 2 कर्मचारी दुचाकी व ॲपेच्या धडकेत गंभीर जखमी झाले होते। या अपघातात त्यांचा जीव थोडक्यात वाचला होता। मुगटजवळ झालेल्या अपघातात ॲपेचा चालकही दुखापतग्रस्त झाला। यामध्ये वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे या अपघाताचे प्रमाण वाढले आहे। अशाच प्रकारचा अपघात आज नांदेड पोलीस मुख्यालयात झाला। त्यामध्ये दंगा नियंत्रण शाखेचे कर्मचारी सुरेश चंपत तुपेवार हा गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात मागील काही दिवसापासून चर्चेत असलेले DYSP विजय कबाडे यांच्या 4 चाकी वाहन मुख्यालय परिसरात वावरत असताना सुरेश तुपेकर हा अपघातग्रस्त झाला। सुरेशच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या असून कानालाही जबर मार लागला आहे। हा झाला अपघाताचा भाग, पण मागील काही दिवसापासून विजय कबाडे हे चर्चित राहिले आहेत। शिवजयंतीच्या मिरवणुकीतील वादामुळे खुद्द पोलीस निरीक्षकास माफी मागावी लागली होती। पण काहीही असो, मागील काही दिवसापासून विजय कबाडे हे चर्चेचा विषय ठरले आहेत। राज्य मराठी विकास संस्था व मराठी विभाग पीपल्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रकाशनास आजपासून सुरुवात झाली। या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध विचारवंत शेषराव मोरे यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता झाले। आज सुरू झालेल्या प्रदर्शनामध्ये अल्प किमतीत पुस्तक उपलब्ध करून दिले असले तरी पुस्तक प्रेमींचा या प्रदर्शनाकडे कल कमी असल्याने सुप्रसिद्ध विचारवंत शेषराव मोरे यांनी खंत व्यक्त केली। राज्य मराठी विकास संस्था व मराठी विभाग पीपल्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ते 15 तारखेपर्यंत शासकीय प्रदर्शनाचे आयोजन केले आहे। त्यात साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, शासकीय ग्रंथगार, राज्य मराठी विकास संस्था अशा विविध शासकीय प्रकाशन संस्थांचे विविध विषयांवरील ग्रंथ हे प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत। या प्रदर्शनाचे उद्घाटन आज दुपारी 3:30 वाजता विचारवंत प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमात प्रसिद्ध नाटककार प्राचार्य दत्ता भगत यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य मराठी विकास संस्थेचे कक्ष अधिकारी गिरीश पत्की यांनी केले, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य VN इंगोले होते। सूत्रसंचलन प्राध्यापक कल्पना जाधव, तर आभार प्रदर्शन श्रीनिवास पांडे यांनी केले। हे प्रदर्शन पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहात सकाळी 10 रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे। या प्रदर्शनाला जोडून 14 व 15 मार्च रोजी पीपल्स कॉलेजच्या ICT हॉलमध्ये मराठी भाषा माध्यमाचे विविध क्षेत्रातील उपयोजन व समस्या या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। तरी सर्व चर्चासत्राचा व ग्रंथ प्रदर्शनाचा नांदेडमधील रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर अशोक सोलनकर व मराठी विभाग प्रमुख डॉक्टर श्रीनिवास पांडे यांनी केले आहे। शासनातर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय ग्रंथ एखादी कमी किमतीत पुस्तक प्रेमींना दिल्या जात असले तरी पुस्तक प्रेमींचा कल या प्रदर्शनाकडे कमी असल्यामुळे सुप्रसिद्ध विचारवंत शेषराव मोरे यांनी खंत व्यक्त केली आहे। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। नरेंद्र महोत्सव दिनांक 14 मार्च 2015 रोजी शनिवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता। दुसरा मराठी हास्य दरबार दिनांक 15 मार्च 2015 रोजी रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता। 18वे अखिल भारतीय विराट कवी संमेलन। स्थळ कैलासवासी झुंबरलाल कासलीवाल नगरी मार्केट कमिटी मैदान नवा मोंढा नांदेड। संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर। हात तुझ्या मायेचा आसू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी। आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध। सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर,
CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिवाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे. जिवाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970729898, 02462 2666 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मतिमंद बालकांच्या जीवनात हसू फुलवताना त्यांच्या कुटुंबियांना धीर देत त्यांच्यामध्ये आशेचा किरण निर्माण करण्याकरता मागील 8 वर्षांपासून मेंदू संबंधित आजारावर उपचारासाठी दिनांक 12, 13 आणि 14 मार्च 2015 या कालावधीत मोफत शिबिराचे आयोजन राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आलं असून हे या शिबिराचे 9वे वर्ष आहे. राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मेंदूशी संबंधित आजारावर उपचारासाठी 12 ते 14 मार्च 2015 रोजी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मतिमंद बालकाच्या जीवनात हसू फुलवताना त्यांच्या कुटुंबियांना धीर देत त्यांच्यामध्ये आशेचा किरण निर्माण करण्याकरिता गेली अनेक वर्षापासून राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या स्वयंसेवी संस्थेने मतिमंदाच्या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी संस्थेच्या वतीने येत्या 12, 13 व 14 मार्च 2015 रोजी या कालावधीत मतिमंदांच्या आजाराशी संबंधित लक्षणे दिसणाऱ्या बालकांची तपासणी, उपचार अशा दोन्ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यासाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हे शिबिर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केले आहे. या शिबिराचे हे 9वे वर्ष आहे. जय वकील स्कूल ऑफ चिल्ड्रन्स इन नीड ऑफ स्पेशल केअर, मुंबई वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी यांच्या विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चालताना तोल जाणे, फिट्स येणे, ऑटिझम अशा मेंदूशी संबंधित आजार तसेच अस्थिभंग असलेल्या मुलामुलीकरिता तपासणीसाठी ऑर्थोपेडिक डॉक्टरांची टीम येणार आहे. त्यात आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत ECG, CT स्कॅन, MRI, थेरपी प्रोग्राम, तपासणी, औषध वाटप केले जाणार आहे. तर या तपासणीचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. उपचार करतो त्याच्यामध्ये मेंदू संबंधित जितके काही आजार असतात जसं सेरेब्रल पॉल्सी आहे, एपिलेप्सी आहे, सर्वायकल डिसॅबिलिटी आहे, न्यूरोजेनिक डिसऑर्डर्स आहेत, हे जितके मेंदू संबंधित जितके आजार असतात त्याच्यावर नुसतं उपचार म्हणून नाही, त्याची पूर्ण तपासणी, त्याच्यामध्ये समजा MRIची कोणाला गरज असेल तर MRI, कोणाला न्यूरोनल बायोप्सीची गरज असेल तर बायोप्सी. राजस्थानी शिक्षण संस्था दरवर्षी अशा मेंदूचे विकारासंबंधी मतिमंद मुलांचा कॅम्प घेत असतात. वर्षातनं 2 वेळेला हे 9वं कॅम्प आहे. बुधवार येथे रिंग बॉल स्केटिंग स्पर्धेसाठी गेलेल्या कर्णधार 5चा संघ विजयी होऊन परत आला. भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रिंग बॉल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळालं. पण हे सुवर्ण पदक भारताकडे खेचून आणणाऱ्या 12 खेळाडूंचा आज सकाळी जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी सत्कार करून कौतुकाची थाप दिली. भूतान येथे 18 ते 25 फेब्रुवारी 2015 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केट्स रिंग बॉल स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाने भूतान व या संघास 9-7च्या फरकाने मात करून सुवर्ण पदक पटकावले आहे. भारत व भूतानच्या संघात अतिशय चुरशीची लढत झाली. त्यात भारत संघाने भूतान संघाला अंतिम सामन्यात हरवून विजय संपादन केले व भारताचे व महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. या संघात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे 12 खेळाडूंचा समावेश होता.
या संघात भारत, भूतान, नेपाळ, बांगलादेश, कोलंबिया या संघांनी सहभाग नोंदवला होता. भारतीय संघाचे कर्णधार म्हणून मोहम्मद अगाम व उपकर्णधार म्हणून पार्थ बाहेती, तर मुलींच्या संघात कर्णधार म्हणून शेजल पाटील ही होती. या संघात 10 मुले व 2 मुलींचा सहभाग होता. भारतीय संघाने स्वर्ण पदक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह पटकाविल्याबद्दल 12 खेळाडूंचा व आंतरराष्ट्रीय विजेता प्रशिक्षक इम्रान खान यांचे सत्कार करण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय धीरज कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शाळेचे प्राचार्य फणींद्र बोरा व आंतरराष्ट्रीय विजेता प्रशिक्षक इम्रान खान यांची प्रमुख उपस्थिती होती. या संघात 11 वर्षाखालील मुले पार्थ श्रीकांत बाहिती, सोहम घंटे, शेख आरिफ शेख फारूक, मुदस्सीर मसूर चाऊस व 14 वर्षाखालील मुले मोहम्मद अमाल अब्दुल वहीद, तुषार पोटपलवार, अदनान असद शेख, बालाजी डिगे, आदित्य किरवले, यश बल्ले व मुली शेजल पाटील, कुमारी तनिषा राठोड इत्यादी विविध शाळेतील खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय विजेता पदक व स्केटिंग प्रशिक्षक आलिम खान व सहप्रशिक्षक इम्रान खान यांचे अमूल्य असे मोलाचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यास यशस्वी असे प्रयत्न केले. या प्रसंगी स्केट रिंग बॉल संघटना अध्यक्ष फारूक अहमद, स्केट रिंग बॉल उपाध्यक्ष अब्दुल वहीद, स्केटिंग संघटना अध्यक्ष प्राध्यापक इम्तियाज अहमद खान, रोलबॉल संघटना अध्यक्ष विजय कुमार पाटणी, जिल्हा क्रीडाधिकारी अनंत बोबडे, स्टेडियम व्यवस्थापक श्री रमेश चावरे, फोटोग्राफर सतीश शर्मा आदींनी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. पोलीस मुख्यालयात अपघात, विजय कबाडे ठरले चर्चेचा विषय. शासकीय ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनाप्रसंगी सुप्रसिद्ध विचारवंत शेषराव मोरे यांनी केली खंत व्यक्त. मेंदूशी संबंधित आजारावर 3 दिवस मोफत उपचार शिबिर. आंतरराष्ट्रीय स्केट रिंग बॉल स्पर्धेत विजयी खेळाडूंचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार व सन्मान. आणि याचबरोबर नमस्कार याचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.